नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत अतिशय आवडीचा विषय सगळ्यांचा, आर्थिक विकास आणि वृद्धी. तर आर्थिक विकास आणि आर्थिक वाढ यांतील फरक स्पष्ट करा. प्रस्तावनेपासून आपण सुरुवात करूया. एखादे राष्ट्र विकसित, विकसनशील की अविकसित हे ठरवण्यासाठी दोन महत्त्वाच्या संकल्पना वापरल्या जातात. पहिलं आर्थिक वाढ आणि दुसरं आर्थिक विकास. आर्थिक वाढीला इकॉनॉमिक ग्रोथ असं म्हटलं जातं आणि आर्थिक विकासाला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. आधुनिक अर्थशास्त्राच्या उदयापासून विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर विविध राष्ट्रांच्या परिस्थितीचे विश्लेषण करताना या दोन संकल्पनांचे स्वतंत्र महत्त्व अधोरेखित केले जाते. उत्पादनातील वाढ ही वाढीची लक्षण असते, तर जीवनमान, सामाजिक रचना आणि मानवी कल्याणातील सुधारणा ही काय विकासाची ओळख मानली जाते. त्यामुळे या दोन संकल्पना स्वतंत्रपणे समजून घेणे आवश्यक आहे. आर्थिक वाढ ही मुख्यतः उत्पादनातील आणि उत्पन्नातील संख्यात्मक वाढीशी संबंधित असते. यात अर्थव्यवस्थेचा विस्तार, भांडवल संचय, श्रमशक्तीतील वाढ, गुंतवणुकीतील वाढ या घटकांचा विचार केला जातो. परंतु केवळ उत्पादन वाढले म्हणून राष्ट्र विकसित होत नाही. विकसनशील राष्ट्रांमध्ये अनेकदा उत्पादन वाढूनही दारिद्र्य, बेरोजगारी, विषमता आणि सामाजिक समस्यांचे प्रमाण कायम राहते. यामुळे वाढ आणि विकास यातील भेद ओळखणे गरजेचे ठरते. याउलट आर्थिक विकास ही बहुआयामी प्रक्रिया मानली जाते. आर्थिक विकास ही बहुआयामी प्रक्रिया मानली जाते. यात केवळ उत्पन्न नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, मानवाधिकार, रोजगार निर्मिती, तांत्रिक प्रगती, सामाजिक न्याय आणि जीवनमानातील सुधारणा यांचा समावेश होतो. आर्थिक विकासामुळे अर्थव्यवस्थेच्या संरचनेत बदल घडतात. कृषीप्रधान अर्थव्यवस्था उद्योग सेवा क्षेत्राकडे वळते. कृषीप्रधान अर्थव्यवस्था उद्योग व सेवा क्षेत्राकडे वळते. श्रमशक्तीचे कौशल्य वाढते आणि जीवनमानात व्यापक सुधारणा होते. म्हणूनच आर्थिक वाढ ही विकासाचा एक भाग असली तरी संपूर्ण विकास त्यात समाविष्ट होत नाही. आता आपण दोन्हींच्याही संकल्पना अभ्यासणार आहोत. पहिले आपण आर्थिक वाढीची व्याख्या पाहतो. तर किंडल बर्जर CP किंडल बर्जर यांच्या मते विकसित अर्थव्यवस्थेत होणारे अधिकाधिक उत्पादन म्हणजे आर्थिक वाढ होय. तर फ्रीडमनच्या मते अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेत बदल न होता उत्पादनात झालेला विस्तार म्हणजे आर्थिक वृद्धी होय. आता सुरुवातीला आपण आर्थिक विकासाचे मुद्दे अभ्यासणार आहोत. तर पहिला आहे आपला गुणात्मक व बहुआयामी प्रक्रिया. आर्थिक विकासात उत्पादन वाढीबरोबर जीवनमान सुधारणा, मानवी मूल्य, संधी समानता, शिक्षण, आरोग्य, उन्नती, तांत्रिक प्रगती अशा अनेक घटकांचा समावेश होतो. त्यामुळे ही प्रक्रिया व्यापक, दीर्घकालीन आणि समाज परिवर्तन करणारी मानली जाते. दुसरा आहे आपला संरचनात्मक बदल किंवा संरचनात्मक बदल हा आवश्यक. विकासामध्ये अर्थव्यवस्थेतील रचना बदलते. कृषीपेक्षा उद्योग व सेवा क्षेत्रांचा विस्तार होतो. उत्पादक रोजगार वाढतो. संसाधनांचे क्षेत्रानुसार पुनर्वाटप घडते. हे बदल अर्थव्यवस्थेतील आधुनिकतेकडे नेतात. तिसरा आहे आपला मानवी विकासाला प्राधान्य. ह्युमन डेव्हलप इंडेक्स मानवी विकासाला प्राधान्य, त्याच्यामध्ये HDI, GDI, शिक्षण स्तर, आरोग्य, आयुर्मान, पोषण, सामाजिक सुरक्षितता, संधी समानता हे विकासाचे मूलभूत निर्देशक मानले जातात. केवळ उत्पादन वाढ पुरेशी नसून मानवी विकासाचा स्तर उंचावणे हे विकासाचे ध्येय असते. चौथा मुद्दा आहे आपला सामाजिक व संस्थात्मक बदल. सामाजिक व संस्थात्मक बदल विकासात सामाजिक रचना, प्रेरणा, कौशल्य, तंत्रज्ञान, शासन व्यवस्था आणि आर्थिक संस्था यांमध्ये बदल घडून येतो. समाजातील विषमता, गरिबी आणि बेरोजगारी कमी होते. ही विकासाची लक्षणे आहेत. पाचवा मुद्दा आहे आपला दीर्घकालीन व योजनाबद्ध प्रक्रिया. विकास ही एक दीर्घकाळ चालणारी, उद्दिष्टपूर्ण आणि सरकारी धोरणांवर आधारित प्रक्रिया आहे. नियोजन, गुंतवणूक, तंत्रज्ञान व सुधारणा यांच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न आणि जीवनमानात सातत्याने सुधारणा घडवून आणणे हा विकासाचा हेतू असतो. आर्थिक वाढचे मुद्दे. परिणामात्मक वाढ अभिप्रेत. आता
आर्थिक वाढीमध्ये उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, भांडवल संचय, व्यापार आणि गुंतवणूक झालेली वाढ म्हणजे आर्थिक वाढ. ही वाढ संख्या आणि आकडे यांच्या आधारे मोजली जाते. पारंपरिक रचनेत बदल आवश्यक नसतो. फ्रीडमन यांच्या मते वाढीत अर्थव्यवस्थेच्या रचनेत बदल होत नाही. उत्पादन काही क्षेत्रात वाढले तरीही संरचनेत गुणात्मक बदल आवश्यकच असतात असे नाही. तिसरा मुद्दा आहे आपला विकसित राष्ट्रांशी निगडीत संकल्पना. वाढ ही प्रामुख्याने लक्षात घ्या, वाढ ही प्रामुख्याने विकसित राष्ट्रांच्या संदर्भात विचारली जाते, कारण त्यांच्याकडे साधन सामग्रीची उपलब्धता आणि वापर पूर्णत्वास पोचलेला असतो म्हणजे परिपूर्ण असतो. चौथा आहे दरडोई उत्पन्नातील वाढ. गुन्नर मिर्डाल यांच्या मते वाढ ही श्रम, भांडवल आणि व्यापाराच्या विस्तारामुळे दरडोई उत्पन्न झालेल्या परिणामात्मक वाढीशी जोडलेली असते. पाचवा आहे अल्पकालीन नियमित प्रक्रिया. उत्पादन वाढ ही वार्षिकरित्या मोजता येते. ही प्रक्रिया स्वयंचलित, परंपरागत आणि नियमित स्वरूपाची मानली जाते. नवीन तंत्रज्ञान किंवा मोठ्या समाजाची सामाजिक बदलांची आवश्यकता नसते. थोडक्यात सांगायचं झालं तर आर्थिक वाढ ही उत्पन्नातील संख्यात्मक वाढ दर्शवणारी संकल्पना आहे. तर आर्थिक विकास हा उत्पादन वाढ, त्यामध्ये मानवी विकास आणि सामाजिक बदल, संरचनात्मक सुधारणा यांचा अनेकांगिक गुणात्मक बदल मानला जातो. म्हणून आर्थिक विकास ही आर्थिक वाढीपेक्षा अधिक व्यापक, महत्त्वपूर्ण आणि कल्याणाभिमुख संकल्पना आहे. अशा प्रकारे तुम्हाला आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास यांचा जर फरक विचारला तर तुम्हाला अशा पद्धतीने ते लिहायचं आहे. धन्यवाद.